करूया जेवण आंबरस चपाती वर्षाचा पहिला आमरस खाऊया. बघितला कांदा एवढा तर कांदा झाला आपल्याला टळकच फुटल रेड आहे एकदम वाईड अँगलने घेतलाय बघा. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. 10:30 वाजले ते आणि मित्रांनो जेवण काय आज बघा. स्वयंपाक झाला बघा इथं मम्मीचा दिसलं आहे का नाही. जेवण काय आमरस आणि चपाती. ही ताट अण्णांना ही मला दिलंय. मला 2 चपात्या, ही ताट माझं आणि हे अण्णांचं. तर आज आपण पहिल्यांदा जांब आणले तर बाजारातनं सकाळी आणले ते मी. तर करूया जेवण आंबरस चपाती वर्षाचा पहिला आमरस खाऊया आणि जाऊया कामाला रानात. 150 रुपये किलो आंबा होतं. 150 रुपये किलो आंबा आणलं तर आंबरसाला फक्त 5 आंबा आले तर म्हणजे 30 रुपयाला एक आंबा झाला. असं द्या परत आणायचं नाही का लय महाग आंबा आहे. 30 रुपयाला एक आंबा. भेटतं जेवण झालं. तर अण्णांचं इथं जेवण चाललेलं आहे, माझं जेवण झालेलं आहे. तर मग हो जातो. तर आता आपल्याला जायचंय रानामध्ये. कशाला तर कांदा आणायला रानामध्ये जायचंय. कांदा घेतलेला आहे म्हणजे घेतलं म्हणजे रानात होतं. तर ती आणायला जायचं गाड्यावरती. इथं गाड्या आहे बघा. तुम्हाला ती मावश्या दाखवतो आपल्या. तर तुम्हाला दाखवतात आपल्या मावश्या बघा. इथे एक मावशी आहे, ते कसं पडलंय बघा, उंगलंय मित्रांनो. लय पिलंय दूध. ते कसं आहे लय पिलंय दूध. हे दूध प्याला का रे, दूध प्याला का. इथं बघा मस्त काय ग मशी पाणी दूध पेंड खाल्ली का. लोगो हात लावला नाही काय अडचण. सुधारावलं आम्हाला मशीन. हो का कशी येतात गाई. का ग काय चाललंय, यायचंय का नाही आज गोट्यात यायचंय का नाही. अयो खंडा येऊ नका रे. नाही बोलवलं तुम्हाला, बोलवलंय का कुणाला गोट्यामध्ये. अजून इथं नारळ सावली पडते तोपर्यंत इथं थांबायचं. दोघी कशा उभं राहिले ते बघा. का ग समजतंय काय मारलं कपूला. कांडा कोणाचा पडलाय का, कांडा कोणी काढलाय. गेलेच बघा. हे ह्यांना बोलवलं नाही तरी चालले ते. हो का हे ते कांडा पडलाय. कांडा सोडून टाकले ते मित्रांनो सगळं. महाकाल साहेब नारळ पडल वरनं टाळकच फुटल रेड आहे. सावलीला थांबते पण नारळ पडल्यावर खरं आहे का तुझं. हां तर थोड्या वेळाने तुम्हाला घेतो आतमध्ये. काय आतमध्ये घेतो थोड्या वेळाने तुम्हाला. इथं येऊ नका सरा साईडला. 2 कंड पाडलं ते. हे कंड कोणाचं येतं, कंड कोणाचं येतं हे काय लागा मित्रांनो. ते 3 जण बघा. तर आपल्याला इंस्टाग्रामवरती भरपूर कमेंट आलेत की नाव काय ठेवायचं म्हणलं होतं मी, कमेंट करा म्हणून सांगितलं होतं गपकी. तर कमेंट भरपूर आले ते. काय का तुझं मध्ये तर कमेंट भरपूर आले ते मित्रांनो. काय नाव ठेवू काय समजत नाही. तर नाव ठेवायचं आपल्याला. आज किती तारीख आहे, आज तारीख आहे, आज आहे 7 तारीख. तर 15 तारखेला आपण नाव ठेवूया. 15 तारखेला, कारण की 15 तारखे चांगली आहे, शुभ दिवस आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव पण ठेवूया. बारसं पण घालून टाकू त्याच्या पुरीचं. ती उभं राहिली का तिकडं त्याच्या पुरीचं बरं का. बारशाला सगळ्यांनी कपडे आणायचे. लागलं जवळ तिला मित्रांनो. हे 3 जण बघा कशा आहेत.
एका लाईनीत उभं राहिले ते एका लाईनीत. अगं काय म्हणताय ते जण. तर जाऊया तुम्हाला दाखवले ते गाई. आता कसं आहे माहिती आहे का, दररोज गाय का दाखवायला लागतं ते, कारण की गाय पण आपल्या एक ब्लॉगिंगचा हिस्सा आहे ते. त्यामुळं जसं आता मी तुम्हाला दररोज दाखवतो, म्हणजे मी तुम्हाला दररोज दिसतो, मम्मी दिसते, सगळी घरातली दिसते ती, तसं गाईला पण दाखवायला लागतं, म्हशीला दाखवायला लागतं, असं असतं. त्यामुळे दररोज दाखवायला लागतं असं. तर असं काही नाही की दररोज हाच सब्जेक्ट आहे, तर दररोज ह्याच्यात घरातच आहे आपलं हे, म्हणजे घरातच हे म्हणजे घरातच होतं ना आपलं सब्जेक्ट, त्याच्यामुळे हे दाखवायला लागतं असं. तर आता जाऊया आपण कांदा आणायला. तर मित्रांनो आपण आलो रानामध्ये, गाडीला गाडा जोडून घेऊन, आणि कांदा भरलेला आहे आपण गाड्यावरती बघितलं दिसलं. इथं कांदा भरलेला आहे, 2 पाट्या आणि 2 थैल्या बारक्या अर्ध्या. तर आता ह्याच्यानं जायचं आहे, तर चढ दिसला का, चढ किती ह्याच्यानं जायचं आहे आता. तर मित्रांनो ह्या चढावरनं जायचं आहे आता आपल्याला. जाऊया, गाडी चढते का बघूया. तर फायनली गाडावर गेलेला आहे. आता जाऊया आपण गाडा घेऊन घरी डायरेक्ट निघालो आहे घरी. कांदा बघितला कांदा, एवढा तर कांदा झालाय आपल्याला. नाही अर्निचर सोडलाय तिथं. आलं थांबा, आलं 5 मिनिटं. इथं लाव्या सावलीला आणि जाऊया. काय करायचं सांगतो तुम्हाला. गाडीला चावीच नाही मित्रांनो, बिगर चावीची चालू होती. तर जोडायचं आहे रोटर आणि जायचं आहे रानात. काल आपण म्हणलं का त्याला रोटर मारायचा आहे. जाऊया. अण्णांचा मित्र भेटलो, अण्णांचा मित्र अण्णांसोबत बोलत बसलेलं आहे, दिसलं. तर मित्रांनो ती जी कांदा आहे ना, ती एका साऱ्यातला आहे फक्त. एक सारा म्हणजे नारळ पडला एका साऱ्यातला, म्हणजे 1 गुंठा पण, अर्धा गुंठा पण नाही रानती. तेवढा कांदा झालाय. अजून राहिलाय काढायचा कांदा. मी तर काय खात नाही कांदा, घरातच खाते. ते घरगुती खायला केला होता कांदा. इथं बघा नारळ झाड कसं. तर अण्णांचा मित्र गेलाय तर घरी त्यांच्या, येऊ द्या चला जोडतो आता हे. तर आपण जोडलेलं आहे. अहो मी काय म्हणतोय, मी झाडं छाटतो, तुम्ही हे करा, रोटर मारा. 3च पट मला बी दुसरं आहे. काय काम आहे मला ती पायपा काढायची, त्या खतानं ती ओलं होऊन त्याचं पोलात बसायला लागली का. होय. हं. अहो मग जाऊ मारतो मी. मी बी तेच तर आता आपल्याला मारायचं रोटर, आणि झाडं पण छाटायची, ते पण आता टायमिंग नाही. जाऊया पाणी पिऊन जाऊया. मित्रांनो मी गेलो पाणी प्यायला, तो अण्णाने गाय आतमध्ये घेतले. आपल्याला जायचं रोटर मारायला. अण्णाने गाय आतमध्ये घेतले, आज लय लवकर घेतले ते. ह्या 3 जण आलते बघा, हे न सांगता झालं रे. येऊ द्या हां. चौघ कोण चौघ आहे ते, हे डॉन वय. त्या 3 जण येऊ द्या की. थांबा तुम्ही इथंच थांबा, चल ग कपो. चल जा, पळत जा, चल तू. कपून खाल्ला मार आता. चल की, इकडं कुठं चालली, चल इकडं चल की. गेली बघा पळत. जायचं नाही ना बहुतेक. तुला आहे का काय, जा की. जायचं नाही काय ना आज, का ग जायचं नाही. कपिलाला फक्त जायचं आहे बघा, पुढं करायचं सारखं. चल की. हो का, इकडं कुठं चालली, ए चल की घरात. ही गोट्यात पाय भरला शेणानं. चल की हट, वडूनच आणायला लागतं. तू चल ग, काय बघतीय, गळ्यातली इसण कुठं आहे तुझी. जा ए तिकडे गेली बघा. ही लय लवकर झालं मग, लय लवकर घेतलं आपण. चला हट, गेली बघा. हे त्याला पाजल लागते, त्याला पाजल बिजल ते. आला अण्णांचं मित्र. मी बोलवलं. टोपी घातली की मग काय नाही म्हणताय. बरं अण्णा, तुमच्यासाठी आमंत्रण आहे, मावळीसाठी नाही.
बरं बरं असं ते आम्ही आमच्यासाठी नाही म्हणलं आम्ही येतो इकडं काय तर मटणाचं आमंत्रण नसतं मी काय मटण बिटन खात नाही. ए कप्पू ए तुला कोणी हे सांगतं की सारखंच इथं चल इथं पोरापाशी तुझ्या महाकालपाशी या. ए महाकाल चाललं पळून आता. ए रीड 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 हट. चल की तू चल की हिला पकडायची मित्रांनो. टुम 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 टेड्याव. पकडली का ना ये चल ये आतमध्ये जाऊ दे आतमध्ये जाऊ दे की जाऊ दे तोडू नको त्याला. मित्रांनो रेडी बा कशी बघते का अशी बघते. तुझा कलर एवढा काळा कसा आहे होय ग कलर एवढा काळा कसा आहे ग हां तुला यायचं आहे का नाही तुला नाही म्हणलं कोण. चल की डोक्या वापटली का चल 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 पळा बघ गावलंच आहे मित्रांनो. अगं 4 मिनटं झाली तुझ्या मागं लागलोय मी. तिला राहू दे उन्हातच ते काय येत नाही. राहा उन्हातच आता तुम्ही वरडू नका सारखं काय. ह्याचं नाव ठेवायचं बघा परत ना. पाणी घेऊन या फक्त मी जातो जाऊया पुढं कैची पण घेऊन या परत ना. रोटर मारून झालं छाटूया आपण बाग. काल पण थोडा रोटर मारला आपण मित्रांनो. ट्रॅक्टर किती खराब झालं बघा. थर चढलाय बघा फपुट्याचा थर दिसला का लय खराब झालाय ट्रॅक्टर. जाऊया तर मारतो सगळ्या रोटर. आता मी सगळ्या रोटर मारला भेटतो तुम्हाला लगेच. तर फायनली आपलं सगळं रोटर मारून झालेलं आहे. आता जाऊया घरी. बघू शकता इथं सगळं रोटर मारलेलं आपण. लय वेळ लागला बघितलं का सगळं बागत रोटर मारलं. शेवटचं तास मारलेलं आहे इथं. आता जाऊया घरी निघूया माघारी लगेच गाडीवरती. बाग छटायची आपल्याला ही छटायची माझी पडली ती नाही झाडं तर ती नीट करायची ती तेवढी बाकी नाही काय करायचं. जाऊया घरी परत चालू ट्रॅक्टर. तर फायनली आपण आलो आहे घरी. ट्रॅक्टर लावला आहे तिथं दिसला का ट्रॅक्टर तिथं लावलेला आहे आणि चाललो आहे रानामध्ये बाग छाटण्यासाठी. आणि मित्रांनो आता वाजले दुपारच्या किती वाजले ते 12-19 झाले ते. आणि पावसाचं वातावरण झालं बघा तिकडे दिसलं का. आज दिवसाच पाऊस येणार आहे असं वाटतंय मला. इथं कैची अडकवली बघा. खात सगळं वाहून जाईल मित्रांनो. टेन्शन जाऊया छटत बसूया. तर आलो आहे पण बागेमध्ये रस्त्याला मित्रांनो. इथनं लय पाऊस दिसतोय बघा दिसला का कसं दिसतोय पाऊस. उतरलाय तिकडं पाऊस 12:30 वाजता. हे बघा काल छाटलेलं आहे झाड आपण इथलं दिसलं का. हे झाड छाटलेलं आहे. आता इकडची झाडं छाटायची ते लय छाटायची झाड. तर छाटतो भेटतो तुम्हाला 5 तासांनी 5 नाही 3 तासांनी. आता 12 ते 1 ते 2 ते 3 वाजता भेटतो. आणि अण्णा तिकडं पाईपा बाहेर काढते ते बघा. ही जी पाईप मुजली का नाही इथं बाहेर काढलेली. ही पाईप होती ना पहिल्यांदा बेडवर होती ती खाली टाकली बघा अण्णांनी. अण्णा तिकडे येतो तुम्हाला दाखवतो दिसलं का तिकडे आहेत अण्णा. 3 तासानंतर. तर मित्रांनो झालेलं आहे संध्याकाळ. बघू शकता तुम्ही संध्याकाळ झालेली आहे. व्ह्यू कसं दिसते बघा. ते पलीकडे डोंगर आहे का ते तो शिखर शिंगणापूरचा तिथं डोंगर आहे. इकडं रेड बाबा आहे बघा इकडं असंच इकडं गेलेलं आहे डोंगर. आणि आपली किती लाईनी झाली ते माहिती आहे का 1 2 3 4 5 6 7 लाईनी झाली छाटून. मी एकटाच छाटतोय आणि अन्न मी छाटलेलं उचलून बाहेर टाकतो. आता अन्न गेलं घरी आणि मध्यंतरी आपण जेवण्यासाठी गेलो होतो आणि नंतर लगेच आलो आपण. तर आता अजून किती लाईनी राहिले ते 1 2 3 4 5 6 7 8 9 लाईनी राहिले ते 9 लाईनी आहेत त्या. आणि किती लाईनी झाले ते 1 2 3 4 5 7 लाईनी झाले ते. अजून लय अजून निम्म्याला निम्मच आहे अजून. आता बघू एक लाईन काढतून जातो घरी कारण की आता अंधार पडेल दिसणार नाही ना त्याच्यामुळं. तर मित्रांनो संध्याकाळच्या किती वाजलेत माहिती आहे का 6:30 वाजले त्याने. आपण चाललो घरी. छाटून झालं नाही काय अजून 8 लाईन येते 8 ती आता उद्या काढायच्या. आणि इकडं व्ह्यू बघा मित्रांनो कसला आहे. डुंग गाणं लावलं असतं बरं कॉपीराईट येणार मला 100% बघा इकडं
त्यामुळे मी गाणं लावत नाही. दिसलं इकडे भारी बघा, बॅकग्राऊंड पण भारी आहे, एकदम वाईड अँगलने घेतला बघा. तर जागा घरी बघितला का व्ह्यू, निसर्गाचा व्ह्यू, निसर्ग सौंदर्य. चालू घरी. माझ्या हाईटला तार लागते ही तार, हो का, त्यामुळे मला वाकून चालायला लागतं, असं डोकं खाली मान खाली करून चालायला लागतं. इकडे व्ह्यू बघा कसं दिसतोय मित्रांनो, एकच नंबर आहे हे. तर पहिल्यांदा मी व्ह्यूचा व्हिडिओ बनवत होतो, व्ह्यूचा निसर्गाचा व्हिडिओ बनवायचा. नंतर ना आता ब्लॉग बनवतो. गायांचा भोंगा सुरू झाला. इकडून जाऊया, तुम्हाला दाखवतो गाय आतमध्ये घेतलेत का नाही. इकडे पण व्ह्यू तयार झाला आहे बघा. अण्णा मगाशी चालू होतं घरी आणि मी आता चाललो आहे शिंगडीला. काय झालं आहे का ग, पेंडी पेंडी खाल्ली का नाही. कपू आलीच बघा, कपू मला येऊ दे थांबत ना. का ग रेडे रेडे हट. अयो शिंग, शिंग खाचल बिचल हे. तुझ्या डोक्यावर कसं शिंग दिसते. अरे देवा, राडा अजून आहे असंच आहे शेणाचा मित्रांनो. आता मलाच करायला लागेल गुरांचं, कारण की अण्णा बाहेर गेले, ते बाहेर माझी गेले ते फाट्यावरती. मम्मी आली, मम्मी आली म्हणजे मम्मीचं बोलणं चालू बघा. असेल फोन कोणाच तरी, दिदीचा नाही तर कायच. तर मित्रांनो झालेलं आहे संध्याकाळ आणि आपलं जेवण हे झालेलं आहे. लगभग 10 वाजून गेले ते सगळे. तर इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. आपण आलो घरावरती हवा खायला. तर जेवण झालं आपलं, गवार होती, गवार खाल्लेली आपण. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलला सपोर्टची भरपूर गरज आहे. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.